नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो आहोत सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आशिष हक्केजी, जे या फील्डमध्ये गेल्या काही वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या काम करतायत. त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही गव्हर्नमेंट असतील, काही इन्स्टिट्यूशनल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करतायत. त्यामुळे त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, अनुभव कसा होता, या सगळ्या संदर्भात आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि या फील्डकडे कसं वळलात, आवड कशी लागली या फील्डची, प्रेरणास्थान कोण होतं, काय सांगाल? साधारणतः आफ्टर 12th आपण काही माहितीच नसतं आपल्याला कुठे जायचं असतं कुठे नाही. घरचे जे डायरेक्शन दाखवते त्या दिशेने आपण पाऊल टाकून पुढे जातो. माझे कझिन एक सिव्हिल इंजिनियर होते, त्यांनी म्हणाले सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पाऊल टाका, तसं मी पुढे जाऊन सिव्हिल इंजिनिअरिंगचं ऍडमिशन घेतलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणेरे इथून मी माझी बॅचलर डिग्री कम्प्लीट करून पुढे प्रवास चालू केला. तसंच मी थोडंसं हायर एज्युकेशन साईडला जायचं म्हणून ठरवलं आणि माझं मास्टर्स मी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली मधून माझं एन्व्हायरमेंट मधून माझं हाय पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे. सध्या मी गव्हर्नमेंटचे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लस प्रायव्हेटमध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मी काम करत आहे. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यापासून थोडासा इंटरेस्ट ह्याच फील्डमध्ये वळत गेला, मी कामाला चालू केलं. हा जसा प्रवास एक इंटरेस्टिंग आहे तुमचा, तसा पुढचा याचा प्रवास इंटरेस्टिंग असतो. तो म्हणजे थोडा स्ट्रगल पिरियड असतो मास्टर्स झाल्यानंतर. आता तुमचा अर्थात की आपल्याला पहिला प्रोजेक्ट कसा मिळणार, कुठला मिळणार, कोणाचा मिळणार, आणि जो पहिला प्रोजेक्ट करू तेव्हा थोडं दडपण येत असतं, कारण पहिलाच प्रोजेक्ट असतो, माहित नसतं. तर तो सगळा अनुभव कसा होता? सुरुवातीला काही मी डायरेक्ट ह्या फील्डमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलो नाही. मी थोडंफार टीचिंग मध्ये पण थोडंसं 1-2 वर्ष काम केलं. डी.वाय. पाटील ह्या नामवंत विद्यापीठामध्ये मी असिस्टंट प्रोफेसरशिप गेली. त्याच्यानंतर माझा थोडासा विचार बदलला की आपण किंवा बिझनेस मध्ये थोडं पाऊल टाकावं, आणि मग 2017 पासून मी या फील्डमध्ये थोडंसं म्हणजे भाग घेतला. सुरुवातीला फक्त मी 1.5 लाखाचं काम केलं, एक RCC थोडंसं. तिथून मी म्हटलं यार बिझनेस जॉब पेक्षा हा बिझनेस कधीही बेटर ऑप्शन आहे, म्हणून मी सुरुवात केली. सुरुवात झाली. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे आणि अशा लोकांबरोबर काम करताना बऱ्याचदा काही धोके सुद्धा संभवतात. तर तुम्ही कशी ही परिस्थिती हाताळता साईटवर? साईटवर मी बेसिकली माझं एज्युकेशन एन्व्हायरमेंट मध्ये असल्यामुळं मी काम करताना माझे एक थंब रूल्स केलेले आहेत की बाबा साईटवर येण्या अगोदर चेक करायचं की माणूस कुशल कामगार त्या लायबल आहे की नाही, तो काम करू शकतो की नाही, किंवा तो साईटवर कामाला लायक आहे की नाही, हे मी सुरुवातीला पाहतो. मला थोडंसं बॅकग्राऊंड असल्यामुळे म्हणून एवढा मला काही त्रास झालेला नाही, पण होतो त्रास. जनरली लोक येतात दुपारपर्यंत काम करताना निघून जातात, ते होतं साईटवर. भरपूर अडचणी येतात, काही त्यांच्या घरचं प्रेशर असतं, काही मधून सोडून जातात, असं चालू असतं. काय दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्हाला कदाचित एक प्रश्न कायम जाणवला असेल, ते म्हणजे काही कस्टमर असं म्हणतात की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला ते थोडं ऍडजस्ट करून द्या. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला दर्जा पण सांभाळायचा असतो आणि बजेटही सांभाळायचं असतं. तर मग या दोन्हीची सांगड तुम्ही कशी घालता? बेसिक तर आम्ही काय सांगड घालण्याचा एवढाच हेतू असतो की मटेरियल तर कोणत्याही असं क्वालिटीचं किंवा असं लो क्वालिटी देऊन त्यांना चालत नाही, आणि त्याच्या बजेटमध्ये त्यांना बसवावं लागतं. मग थोडासा एरियामध्ये आपण कॉम्प्लेक्स करून किंवा एरियामध्ये आपण तडजोड करून या गोष्टी सगळ्या आपण सांभाळून घेऊ. दुसरं, तुम्ही शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पण काही कामं केलेली आहेत. ते प्रकल्प साधारणपणे कशा प्रकारचे होते? साधारणतः आता मी रिसेंटली एक प्रोजेक्ट कम्प्लीट केला की म्हणजे एक गाव आहे, तिथे मी स्कूल बिल्डिंगचं काम केलं. साधारणतः 7,000 स्क्वेअर फीटचं मी स्कूल बिल्डिंगचं काम केलं. तिथे एवढी मोठी त्या गावामध्ये पहिली शाळा मी कन्स्ट्रक्ट केली, आणि मला खूप म्हणजे वेगवेगळे अनुभव आले की लोकल पार्टी किंवा लोकल हे, आणि आपले स्ट्रक्चरचे पण खूप मोठे अनुभव आले. स्टील सुरुवातीपासून स्टील कोणतं वापरायचं, इथून परत लोकांचे हे आले, हे स्टील का वापरायचं, ते स्टील का वापरायचं, हे मटेरियल का वापरायचं, याचे खूप सारे अनुभव मला येत गेले, आणि मी त्यातून काढत तो माझा बेस्ट प्रोजेक्ट म्हणून कम्प्लीट झाला. बरोबर आहे. दुसरा, आता पुढचा प्रश्न आहे, त्याला 2-3 डायमेन्शन आहेत. एक म्हणजे तुम्ही यंग आहात, इंजिनियर आहात, मास्टर तुम्ही एन्व्हायरमेंटल मध्ये केले, मूळचे सांगलीतले आहात इथले, म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी येते. म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर विचारलं तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे जर आपल्याला सांगलीचा एक सर्वांगीण विकास येणाऱ्या 10-15 वर्षात करायचा असेल तर? सांगलीचा जर साधारणतः मी पाहिला नाही विकास, तर इथे थोडीशी
जी आपण सॉफ्टवेअर इंडस्ट्री म्हणतो, जेणे पटकन विकास होईल, आणि जी आपली MIDC म्हणतो किंवा असे जे प्रोजेक्ट आहे ते सांगलीमध्ये साधारणतः नाही आहेत. ते साधारणतः कोल्हापूर साईडला आणि पुण्या साईडला जास्ती आहेत. आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी किंवा प्रोडक्शन कंपनी इथं नाही आहेत, जे की सुरुवात व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट होऊ शकतो. बरोबर. तर मग IT कंपन्या इथे येण्यासाठी सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सरकारनं साधारणतः कसं आहे, त्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते प्रोव्हाइड केलं पाहिजे. आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्यांना लँड अँड गव्हर्नमेंट जर प्रोव्हाइड केलं, इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर ते येऊ शकतात. ते येऊ शकतात. आणि कनेक्टिव्हिटी बेस्ट आहे. आपलं हायर रिजन बेंगलोर एक हब आहे आणि पुणे हवं, त्याच्यामध्ये बरोबर आपण. बरोबर. असं दुसरं असा एखादा प्रोजेक्ट की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, ज्या प्रोजेक्टमुळे तुम्हाला एक नाव मिळालं किंवा तुम्हाला एक स्पेशल अवॉर्ड सुद्धा मिळालेला एका प्रोजेक्टसाठी, तर त्या शाळा स्कूल बिल्डिंगसाठी ते पण आम्हाला ऐकायचं. प्रोजेक्ट कसा होता, काय स्पेशालिटी होती? स्पेशालिटी म्हणजे मी जे प्रोजेक्ट करत होतो स्कूल बिल्डिंगचा, ऍक्च्युली 5 रूम्स होत्या. नंतर 6 रूम मी सँक्शन करून घेतलेला. पण मी सुरुवात करत असतानाच तो मी 5 रूम G+2 असं काम करत होतो. आणि जेव्हा 6 रूम मंजूर करण्यात तेव्हा जागेची कमतरता भासली. मी नाही म्हटलं की बाबा ह्याच्यावरच आपण 5 खोल्या अजून आपण करू शकतो कन्स्ट्रक्ट. आणि त्याच्यामुळे त्यांची पैशाची बचत पण झाली आणि त्या बजेटमध्ये ते होऊन पण गेलं. आणि तो माझा एक बेस्ट प्रोडक्ट ठरला पूर्ण मिरज तालुक्यामध्ये. आणि एकदम खूप क्वालिटीचं चांगलं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे मला तो बेस्ट प्रोडक्ट मला दिलेला आहे. वाटतंय. बरोबर. किंवा असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? प्रसंग तसा होता. आता लेटेस्ट मी एक पब्लिक हेल्थ सेंटरचं एक काम चालू केलेलं आहे, जे की एस्टिमेट आमचं 3 फूट समथिंग काहीतरी एक्सकॅव्हेशन चालू होतं. जेव्हा आम्ही तिथे एक्सकॅव्हेशन स्टार्ट करायला गेलो तर नियर अबाउट 8 फूट पर्यंत खाली एक्सकॅव्हेशन गेलेलं आहे. पाईल मारावं की नाही मारावं, पाईल करायचं की नाही करायचं. शेवटी मग सोलिंग करून आम्ही ते मात करत एक आव्हानात्मक प्रोजेक्ट कम्प्लीट चालू केलं. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तर तुम्ही काय पॅरामीटर बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? जनरली स्टील आम्ही जे स्टीमचं एक स्पेसिफिकेशन आहे, TMT बार म्हणतो आपण, थर्मोमेकॅनिकल स्ट्रेंथ असते. जनरली आम्ही ती पाहतो कोणत्या ह्याच्यामध्ये आहे की कोणत्या बारमध्ये आहे. आणि थोडासा एस्टिमेटच्या बजेट प्रमाणे रेट पण कॉन्सिडरेशन बघतो की कोणतं हे आहे. आणि TMT 550 किंवा 500च्या जरी म्हणजे आम्हाला जे मिळतात त्यामध्ये आम्ही ते स्टील युज करू शकतो. मोस्ट प्रोबेबली आम्ही आयकॉन स्टील युज केलेलं आहे. तुमचा कसा आहे अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? सर्व्हिस म्हणून तर बेस्टच आहे आणि प्रोडक्ट म्हणून त्याहून बेस्ट आहे आम्हाला. अच्छा. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये जे आता तरुण यंग इंजिनियर्स येतात, ज्युनियर्स येतात, त्यांना एक मित्र म्हणून, सिनियर म्हणून काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? फील्डमध्ये यायचं असेल ह्या फील्डमध्ये तर मी नवीन लोकांना एवढंच सांगतो की म्हणजे यायचं असेल पूर्ण तयारीनिशी या. काम करायचंय, थोडंसं स्ट्रगल करावं. लगेच मी आलो आणि मला भेटलं आणि मी काम केलं असं या फील्डमध्ये शक्य नाही. थोडंफार तुम्हाला स्ट्रगल आहे. स्ट्रगलच्या पुढं आपल्याला माहितच आहे काही ना काही मिळणारच आहे. पण मिळणार ते खूप चांगले मिळणार आहे. या हिशोबाने आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. काय बात. सो हे होते मास्टर इंजिनियर आशिष हक्केजी. आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या या क्षेत्रात आता जे नवीन तरुण मुलं येतात त्यांच्यासाठी पण हा महत्वाचा सल्ला आहे की ते फक्त पुस्तकातच असतं, मी आलो, मी पाहिलं, मी जिंकलं, पण असं रिअल आयुष्यात घडत नसतं. त्याच्यासाठी बरीच मेहनत जावी लागते, वेळ द्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः काहीतरी करू शकता आणि मग तुम्ही अर्थात मोठे व्हाल, कारण हे फील्डच इतकं मोठं आहे, त्याच्यात ऑपॉर्च्युनिटी तेवढ्यात. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती हो, तुम्हाला चांगले चांगले अवॉर्ड्स मिळो, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.